नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 3 मार्च 2026 रोजी आहे चंद्रग्रहण, म्हणजेच ग्रस्त असलेलं चंद्रबिंब आपल्याला दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का? ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे, ग्रहण संपेल कधी, वेदांचे नियम पाळायचे आहेत का आणि पाळायचे असल्यास कोणते नियम पाळावेत, गर्भवती महिला, वृद्ध किंवा लहान मुलं यांनी कोणते नियम पाळावेत, काळजी कशी घ्यावी, ग्रहण काळामध्ये कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, कोणत्या सेवा कराव्यात, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, व्हिडिओला लाईक करा. तर 3 मार्च 2026 रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे सर्वांनाच वेदांचे नियम पाळायचे आहेत. 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. 2 मार्च रोजी होळी संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे 2 मार्चला संध्याकाळीच हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीची पूजा करावी. आपल्याला ग्रहणाचा आणि होळीचा कोणताही संबंध असणार नाही, त्यामुळे आपण होळी संध्याकाळी 2 मार्च रोजी करू शकतो. आणि 3 मार्च रोजी हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. सर्वात महत्त्वाचं, ग्रहणाविषयी कोणतीही शंका भीती मनात ठेवू नका. विशेषतः गर्भवती महिलांसाठी बघा, कोणतेही ग्रहण म्हणजे त्या काळामध्ये पृथ्वीवरील विषाणूंचा संसर्ग वाढलेला असतो, कारण की वातावरणामध्ये बदल झालेला असतो. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतात. आणि विशेषतः अन्नग्रहण म्हणजेच जेवण ग्रहणाच्या काळात करत नाहीत. तर बघा, ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, संपूर्ण अमेरिका, जपान, पूर्व आशिया, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. तर ग्रहण स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू कधी होणार आहे, तर 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 ग्रहण सुरू होणार आहे. आणि मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल कधी, तर बघा 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:48. आता ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे, तर ग्रहणाचा पुण्यकाळ आहे 3 मार्च रोजी सूर्यास्तापासूनच, म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:48 म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा पुण्यकाळ आहे. अल्प आहे, कमी आहे. या वेळेत आपण जास्तीत जास्त सेवा करावी. आणि बघा, वेदांचे नियम कधीपासून पाळायचे, तर वेदांचे नियम आपल्याला पाळायचे आहे 3 मार्च रोजी सकाळी, म्हणजेच सूर्योदयापासून संध्याकाळी ग्रहण संपेपर्यंत 6:48 गर्भवती महिला, वृद्ध किंवा आजारी माणसं असतील किंवा लहान मुलं असतील यांच्यासाठी वेदांचे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यांनी सकाळपासूनच म्हणजे सूर्योदयापासूनच नियम पाळायची गरज नाही. त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6:48 ग्रहण संपेपर्यंत नियम पाळावेत. आणि वेद काळामध्ये काय करावं, तर आपण पाणी पिऊ शकता आणि बाथरूमला वगैरे आपण जाऊ शकता, झोपू शकता. आणि ज्यांना बघा शक्य होईल त्यांनी या काळामध्ये जेवण करू नका. गर्भवती महिलांच्या बाबतीत आपण सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेपर्यंत नियम पाळायचे आहेत. मग आपण काय करावे, सकाळी 11 वाजेच्या आत जेवण करून घ्या आणि नंतर या वेदांच्या काळामध्ये म्हणजेच 11 वाजेपासून संध्याकाळी 6:45 वाजेपर्यंत जेवढे जमेल तेवढं आपण कंट्रोल करावं. पाणी पिलं तर चालेल, मलमूत्र वगैरे आपण गेलं तर नक्की चालेल. आणि ज्यांना बघा अशक्तपणा असेल, आजारी असतील गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध माणसं, तर आजारी माणसं आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळू नका. आपल्या गोळ्या औषधं वेळेवर घ्या, नेहमीप्रमाणे घ्या. मनामध्ये शंका भीती न ठेवता जेवढं शक्य होईल तेवढं ग्रहणाचे नियम आपण पाळावेत. ग्रहण काळामध्ये जप करावा, देवपूजा आपण करू शकता. स्नान आपण सकाळी ग्रहण लागलं म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस आपण नेहमीप्रमाणे स्नान करून आपण घ्यावं. आणि ज्यांना बघा जमेल ग्रहण संपल्यानंतर देखील आपण संध्याकाळी 6:45 वाजेनंतर स्नान करावं. ज्यांना नियम पाळणं अगदीच अशक्य असेल त्यांनी ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे, तर पुण्यकाळ अत्यल्प आहे, फक्त अर्ध्या तासाचा आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:20 संध्याकाळी 6:48 हा 30 मिनिटांचा जो काळ आहे, या दरम्यान आपणास शक्य होईल तेवढे नियम पाळावेत. या दरम्यान आपण काही खाऊ नका. देवपूजा, जप, तर्पणदान यापैकी जे शक्य असेल आपण ग्रहणाच्या काळामध्ये करावं. आपल्याला गुरुमंत्र एखादा दिला असेल, या मंत्राचा आपण तो पठण करू शकता किंवा कुठलाही मंत्र, श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र, भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुष सूक्त, श्री सूक्ताचे पठण आपण करू शकता. म्हणजे तुम्हाला जी सेवा आवडते
ती तुम्ही करू शकता तुमच्या मनानुसार. आणि ग्रहण काळामध्ये बघा केलेली आध्यात्मिक सेवा अतिशय प्रभावी असते. मंत्र उजळून निघतात. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल या ग्रहण काळाच्या सुवर्ण संधी समजून उपयोग करा. जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा करा, ज्यामुळे आपल्याला सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होईल आणि मन पॉझिटिव्ह होईल. तसेच ग्रहण काळामध्ये ईश्वराचं नामस्मरण करा. शुद्ध भावना ठेवा. शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळामध्ये बाहेर फिरू नये, काहीच खाऊ नये, कापू नये, मळू नये. बरंच काय काय आहे. जेवढं जमेल तेवढं आपण प्रयत्न नक्की करावा. आणि पूर्ण दिवस म्हणजे ग्रहण करण्यापेक्षा बघा ग्रहण स्पर्शापासूनच मोक्षापर्यंत जरी पाळलं तरी चालण्यासारखं आहे. बघा आता चंद्र देवतांचा कुठलाही मंत्र ओम सोम सोमाय नमः किंवा तुम्ही बघा ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा आपण पठण करावं जास्तीत जास्त. हे शास्त्र आहे आणि शास्त्राला काहीतरी आधार असतो. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघू नका. 3 मार्च रोजी सूर्योदयापासूनच दूध असेल किंवा खाद्यपदार्थ असतील घरातील त्यावर तुळशीपत्र ठेवावं. होळीची पूजा 2 मार्च रोजी संध्याकाळी करावी. तर अशा पद्धतीने कुठलीही शंका भीती मनामध्ये न ठेवता, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे घराण्याविषयीचे नियम पाळावेत. आध्यात्मिक सेवा कराव्यात जास्तीत जास्त. ग्रहण काळात आपण नेहमीच बघा रोजची कामं आपण करू शकता. हे नियम आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे पाळावेत. आणि ग्रहण काळामध्ये कोणतेही स्तोत्र मंत्र जेवढे जास्तीत जास्त जप कराल त्याच्यातच दशपट तुम्हाला पुण्य मिळेल. बरेच साधक नदीमध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभे राहतात आणि उपासना करतात. जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे मंत्र तुम्ही ऐकू शकता. हे मंत्र तुम्ही मोठ्या आवाजात लावा. इतकेही नको की शेजाऱ्यांना त्रास होईल. त्यामुळे वास्तूमध्ये बघा देखील त्या आवाजाचा ग्रहण होईल. आता धुलीवंदनाचा बघा सुद्धा प्रश्न पडलेला आहे लोकांना, कारण धुलीवंदन 3 तारखेला येईल. मग कसं करायचं? तर मुळामध्ये आपण धुलीवंदनाच्या दिवशी रंगपंचमी खेळतो. खरं तर हे चुकीचे आहे. रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा सण आहे आणि याच्यात खूप फरक आहे. आपल्याकडं हल्ली काय झाले, उत्तर भारतात पिक्चरमध्ये पाहतात असतानाच तसेच प्रथा सुरू केलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळतात, तसं चालत नाही. पण रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायचा असतो. धुलीवंदन म्हणजे काय तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जी होळी करतो, ज्या होळीची राख असते त्याची थोडीशी राख आपल्या संपूर्ण अंगाला लावून मग अंघोळ करायची असा नियम आहे. त्याचप्रमाणे ते राखीचे अजून कोणकोणते उपाय करायचे या संदर्भातला आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता मग. आणि त्याचप्रमाणे आपण आता शेवटच्या मुद्द्यामध्ये जाणून घेऊ की ग्रहणाचा संपूर्ण काळ हा कधी असणार आहे. तर बघा वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळ सुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या बघा 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्येच कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ म्हणजे 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होणार आहे आणि संध्याकाळी तो 6:48 असणार आहे. बघा या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था संमीलन सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर येईल, म्हणजे ग्रहणाचं मध्य असेल. त्यानंतरच बघा त्याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था उन्मिलन संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा चंद्रग्रहणासंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.